नमस्कार शिक्षक बंधूंनो, 28 जून 2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे. त्या अनुषंगानं आपण पेपर नंबर 2 6वी ते 8वीसाठी गणित आणि विज्ञान हे 2 विषय समाविष्ट असणारी ही परीक्षा, हा पेपर या ठिकाणी 2024चा हा पेपर आहे. या ठिकाणी गणिताचा विभाग आपण सोडवणार आहोत. 2025चा विभाग आपण गणिताचा अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजावून दिलेला आहे. या प्रश्नपत्रिकेमध्येही असाच प्रयत्न असणार आहे. अत्यंत सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी हा भाग समजावून देणार आहे. निश्चितच 28 जून रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी आपणास उपयुक्त ठरणार आहे. पाहूया. 91 पासून प्रश्न असतात 30 120 प्रश्नापर्यंत. 91 नंबरचा प्रश्न आहे. खालील आकृतीमध्ये L समांतर रेषा M दिलेल्या माहितीवरून ची किंमत काढायची आहे. आकृतीमध्ये 3x + 10 मापाचा कोन आणि 2x + 50 मापाचा कोन हे विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोन एकरूप असतात. या अनुषंगानं हे 2 कोन एकरूप दाखवून आपण ची किंमत काढायची आहे. 3x + 10 बरोबर 2x + 50. 2x पाठीमागं आल्यानंतर 3x म्हणून 2x वजा होणार आहेत, x उरणार आहेत. 10 पलीड गेल्यानंतर 50 म्हणून 10 वजा झाल्यानंतर 40 मिळणार आहेत. ची किंमत 40 मिळालेली आहे. या ठिकाणी 2x + 50मध्ये आपण ची किंमत ठेवली तर 2 × 40 2 × 40 + 50 40 दूनी 80 + 50 बरोबर 130 मापाचा कोन झाला. 2x + 50 आणि हा A आहे. 2 समांतर रेषांना या छेदिकेने छेदले असता हे जे आंतरकोन आहेत 2x + 50 आणि A हे आंतरकोन आहेत, ते पूरक असतात. मग पूरक म्हणजे या दोघांची बेरीज 180. मग 2x + 50 या ठिकाणी 130 अंशाचा कोन मिळालेला आहे. मग 180 मधून 130 गेला तर A 50च मापाचा असणार आहे. ओके. 180 वजा 130 बरोबर 50 अंश. अचूक पर्याय या ठिकाणी जो आहे तो नंबर 2. ओके. पुढचा 92 नंबरचा. एका व्यक्तीने एका व्यवसायात काही रक्कम गुंतवली, त्यात त्याला 20% नफा झाला. नंतर त्यानं नफ्यासहित संपूर्ण रक्कम दुसऱ्या व्यवसायात गुंतवली, यात त्याला 20% तोटा झाला. तर त्याला संपूर्ण व्यवहारात एकूण किती टक्के नफा किंवा तोटा झाला ते काढा. आता अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी सूत्र आपण पाहणार आहोत. मग शेकडा, तोटा की नफा हे उत्तर मिळाल्यानंतर समजेल आपल्याला. या ठिकाणी शेकडा पहिल्यांदा नफा आहे, अधिक शेकडा नंतर तोटा आहे. आता शेकडा तोटा म्हटल्यानंतर वजा चिन्ह घेतलं पाहिजे. ओके. त्या ठिकाणी अधिक, परंतु या ठिकाणी शेकडा नफा गुणिले शेकडा तोटा म्हणजे शेकडा नफा गुणिले शेकडा तोटा भागिले 100. तोटा आहे म्हटल्यानंतर हे शेकडा नफा अधिक असेल, शेकडा तोटा वजा असेल तर हे वजा, लगेच किंमत टाकायची. शेकडा नफा 20 वजा शेकडा तोटा 20 वजा या ठिकाणी शेकडा नफा 20 गुणिले शेकडा तोटा 20 भागिले 100. वजा 20ला अधिक 20 गेले, या 2 शून्य गेल्या, 20 वरची 0, या 20 वरची 0, बेदून 4 वजा 4. या ठिकाणी मी आत्ताच म्हटलेलं होतं, उत्तर आल्यानंतर आपण शेकडा तोटा की नफा झाला हे काढूच. वजा आहे 4, त्यामुळं 4% तोटा झाला. ओके. अचूक पर्याय आपला जो आहे तो या ठिकाणी शेकडा 4 तोटा नंबर 3. ओके. असे लक्षात घ्या, नफा तोटा असेल तर 20चा वर्ग करायचा. 20 गुणिले 20 20 गुणिले 20 भागिले 100. त्यामुळे 2 शून्य गेल्या 4. समजा इथे 40% नफा 40% तोटा, तर 40 गुणिले 40 भागिले 100 4 चौक 16% तोटा झाला असता. अशा पद्धतीनं 10 नफा 10 तोटा असता तर 10 भागिले 10, 100 भागिले 100 1% तोटा झाला. ओके. अशा अनुषंगानं नंबर 3 4% तोटा झाला.
त्यानंतर 10, 12, 16 व 18 या संख्यांनी एका संख्येला भागले असता बाकी 7 उरते, अशी लहानात लहान संख्या कोणती? या ठिकाणी पाहूया. ट्रायल अँड एरर मेथडनं पहिल्यांदा आपण बघितली तर पहिल्या संख्येला 10 भागलं बाकी 7 उरत्या. 12 भागलं 144, हा 12चा वर्ग आहे, 12 12 44 हे 7 उरते. 144 16चा वर्ग 16 90 44 हे 7च उरते. 18 18 44 हे 7च उरते. उत्तर 1447. अचूक पर्याय नंबर 1. नसेल तर 10, 12, 16 आणि 18 यांचा लसावे. 10, 12, 16 आणि 18 यांचा लसावी. अशी लहानात लहान संख्या की त्या संख्येला 10, 12, 16 आणि 18 भाग गेला पाहिजे. पटकन या ठिकाणी 10चे अवयव पडले 5 2 10, 12चे अवयव बेदोनी 4 चुकून 12, 2 गुणिले 2 गुणिले 3, 16चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि 18चे अवयव 2 गुणिले 3 गुणिले 3. समायिक आणि असमायिकांचा गुणाकार म्हणजे लसावी. आता समायिकमध्ये 2 आहे, 2 आहे, 2 आहे, 2 आहे म्हणजे समायिक 2 आहे. असमायिक कोण आहे? 5 असमायिक आहे. ओके. त्यानंतर इथं 2 एकटाच आहे त्यामुळे 3 असमायिक आहे, घ्यावं लागेल. इथं 2 3 वेळा आहे त्यामुळे 2 सामायिकमधला एक गेला तर 2 जादा राहिले, गुणिले 2 गुणिले 2. 3 एकदा घेतला, इथं 2 वेळा आहे आणि एक 3 घ्यावं लागेल. पाहूया. 5 त्रिक 15, 15 दुनी 30, 30 दुनी 60, 60 दुनी 120. समायिक आणि असमायिकांचा गुणाकार विचारात घेतला आपण. 2 2 2 अवयव प्रत्येकामध्ये सामायिक आहे. असामायिकांचा गुणाकार हे 5 असामायिक आहे. 3 या ठिकाणी 2 वेळा आहे कारण इथं एकदा झाला, इथं जादा आहेत. जास्तीत जास्त 3 एका 2 वेळा म्हणजे 3चा वर्ग आणि उरलेल्यामध्ये जास्तीत जास्त 2 3 वेळा आहे म्हणून 2चा घन. 2चा घन गुणिले 3चा वर्ग. आणि पहिले या ठिकाणी 2 आहे सामायिकच आणि 5 एक असामायिक आहे. 2 आणि 3मध्ये गुणवून जाऊ नका. उरलेल्यामध्ये 2 गोल केलेला आहे तो एकदाच घेतला. 5 एकदाच आहे. 2 जास्तीत जास्त 3 वेळा आहे म्हणून 2चा तिसरा. 3 जास्तीत जास्त वेळा 2 आहे, 2 वेळा इथे 1 वेळा, इथं 2 वेळा आहे. जास्तीत जास्त वेळा तेवढा घ्यायचा. 3चा वर्ग 9, 2चा घन 8 आणि 5 दुनी 10. 9 8 72 गुणिले 10 720 हा लसाव्याला. 720ला 18 भाग जातोय, 16 जातोय, 12 जातोय, 10 जातोय. परंतु या ठिकाणी आपल्याला जे पर्याय दिले आहेत त्यामध्ये 1447, 2727, 9719, 2167 आहे. आता या ठिकाणी आपण 720 लहानात लहान त्याची दुप्पट केली 1440, त्याची तिप्पट केली 2160. 2160ला 1440ला 720ला 18, 16, 12, 10 भाग जातोय. आता 1440चा आपण विचार केला तर 1440ला 12, 10, 16, 18 भाग जातोय पण बाकी 7 उरली पाहिजे. 1440ला 10, 12, 16, 18 भाग जातोय, बाकी 7 उरली पाहिजे म्हणजे यामध्ये 1440मध्ये 7 मिळवलं आपल्याला 1447 मिळणार आहे. ओके. अशा पद्धतीनं आपला जो अचूक पर्याय आहे तो 1447 म्हणून पाहिला. ओके. पुढला प्रश्न आहे त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये. एक्स वाय झेडमध्ये एक्स वाय आहे 25 मीटर, एक्स झेड आहे 26 मीटर, वाय झेड आहे 17 मीटर. रेख एक्स टी मध्यक आहे तर त्रिकोण एक्स वाय टीचे क्षेत्रफळ काढा. एक लक्षात ठेवा, त्रिकोणामध्ये मध्यगेमुळं त्रिकोणाचे 2 समान क्षेत्रफळात त्यांचं विभाजन होतं. म्हणजे एक्स टी मध्यक असेल तर त्रिकोण एक्स वाय टी पलीकडला त्रिकोण आणि अलीकडला एक्स झेड टी हे दोन्ही समान क्षेत्रफळाचे होतात. त्याच्या तिन्ही बाजू माहिती आहेत. त्रिकोण एक्स वाय झेडच्या 26, 25 आणि 17. हिरोच्या सूत्राचा वापर आपण करायचा. हिरोचं सूत्र त्यामध्ये अर्धपरिमिती काढायची असते. अर्धपरिमिती म्हणजे ह्या तिघांच्या बाजूंची बेरीज भागिले 2. 26, 25 आणि 17. 26 अधिक 25 अधिक 17 भागिले 2. अर्धपरिमितीला आपण यस म्हणतोय, सेमी पेरिमीटर. 7 5 12 आणि 6 18. 18ला 18 आले 1,
एक अन हाचे एक 2 अन 2 4 अन 2 68 भागिले 2 बरोबर 34 मीटर अर्धपरिमिती आली. हिरोचं सूत्र क्षेत्रफळ काढण्याचं असं आहे. एरिया वर्गमुळात की नाही यस म्हणजेच 34 कंसात 34 वजा पहिली बाजू 26 दुसऱ्या कंसात 34 वजा दुसरी बाजू आणि तिसरा कंस आहे 34 वजा तिसरी बाजू. पहा सूत्र असं आहे मुळात यस वर्गमुळात यस कंसात यस वजा ए यस वजा बी यस वजा सी. ए बी सी या बाजू आहेत हो, म्हणून यस परिमित आहे 34 34 34 34 1 2 3 4 वेळा. 34 वजा 26 पहिली बाजू वजा केली परिमितीतनं दुसरी बाजू वजा केली 34 वजा 25 तिसरी बाजू वजा केली 34 वजा 17. आता हे 34 तसंच वर्गमुळात आहे आयडिया देतो. 34 हे तसंच 34मधनं 26 गेले 8 उरले 34मधनं 25 गेले 9 उरले आणि 34मधनं 17 गेले 17 उरले. आता 34मध्ये 17 बरं का, हे 17 डबल 17 आले की वर्गमूळ 17 गुणिले 2 हे 34बद्दल 17 गुणिले 2 गुणिले 9 पूर्ण वर्ग आहे गुणिले 17. आता लक्षात घ्या या ठिकाणी हे गुणिले 8 राहिले तर गुणिले 8 2 17चं वर्गमूळ आहे वर्गमुळात असल्यामुळे 2 17चं 17. इथं 8 दुनी 16 येणार आहे 8 दुनी 16चं वर्गमूळ 4 आणि 9चं 3 त्यामुळं 17 चोक 68 गुणिले 3 3 8 24ला 4 हातचे आले 2 3 संग 18 आणि 2 20 204 भागिले 2 या ठिकाणी आपल्याला त्याचं निम्मं करायचं ना समान 2 क्षेत्रफळात विभाजन होतं. किंवा आता इथं मिळालं आपलं 17 गुणिले 4 गुणिले 3 ह्याला भागिले 2 केलं तर चालते. का तर सगळा संपूर्ण गुणाकार करायचा पुन्हा 2 भागा न करता बे के बे 2 4 3 दुनी 6 गुणिले 17 17 सक्कुम 102 आपला हा अचूक पर्याय आहे या ठिकाणी. हा 102 नंबर 4. ओके. पुढं 325चा 8वा घात अधिक 1251चा 8वा घात अधिक 630चा 8वा घात बरोबर ए या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे. अत्यंत सोपा आहे. 325चा 8वा घात म्हणजे 325 8 वेळा मांडायचं नाही. 325चा जरी 8वा घात असेल तरी 325चे एकक स्थान 5 आहे. 5चा पहिला घात केला 5चा दुसरा घात गेला 5चा तिसरा घात 5चा चौथा घात एकक स्थान 5च येणार आहे म्हणून एकक स्थान 5च फक्त विचारात घ्यायचं. पुढं आहे 1251चा 8वा घात 1251चा 8वा घात एकक स्थान 1 आहे 1चा 1 1चा 2 1चा तिसरा घात 1चा चौथा घात 1चा 5वा 1चा 8वा घात 1च आणि शेवटी काय बघा 630 त्याचा 8वा घात आहे 630 त्याचा 8वा घात आहे. अहो एकक स्थान 0 आहे शून्याचा किती पण घात असो 0च आणि एकक स्थानच्या अंकांची बेरीज 5 आणि 1 6 याची किंमत ए या संख्येचे एकक स्थानी कोणता अंक असेल म्हणजे 6. अचूक पर्याय नंबर 3. ओके. 2 भावांच्या वयांची बेरीज 40 वर्षे. पुढचा प्रश्न 2 भावांच्या वयांची बेरीज 40 वर्ष आहे त्यांच्या वयातील फरक 2 वर्ष आहे तर मोठ्या भावाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती. आता इथं आपण असं लक्षात घेऊया हा लहान भाऊ आणि मोठा भाऊ लहान भाऊ आणि मोठा भाऊ दोघांच्या वयांची बेरीज किती दिल्या 40 वर्षे. ओके. समजा दोघं समान असते तर 20 झाले बरोबर. पण असं आहे का नाही. इथं फरक 2 दिला आहे. फरक 2 दिला आहे म्हणजे मोठा भाऊ 21 वर्षाचा असेल आणि हा मग 19 होणार. दोघातला फरक 19 आणि दोघांची बेरीज 40. समजलं. समान असते तर 20 झालं असतं पण फरक या ठिकाणी 2चा आहे त्यामुळं आपण 20मध्ये 1 मध्ये 21 आणि 20 म्हणून 1 वजा केला 19. दोघांमधला फरक 2च राहिला. दोघांची बेरीज 40 राहिली. आता मोठ्या भावाचं वय 21 वर्ष आहे तर 5 वर्षापूर्वीचं वय 21 वजा 5 बरोबर 16. त्यामुळे अचूक पर्याय या ठिकाणी 16 वर्षे आहे.
हा अचूक पर्याय नंबर 1 16 वर्ष. ओके. नंतर एक सामायिक समीकरणाचा वापर करा. मोठ्या भावाचं वय x, लहान भावाचं वय y, दोघांची बेरीज 40. मोठ्या भावाचं वय x, लहान भावाचं वय y, फरक त्यातला दोघांची बेरीज 40 आणि फरक त्याकडे 2 दिला आहे. अधिक वाला वजा वय गेले, x अधिक x 2x, 40 आणि 2 42. ओके. x बरोबर 2 पहिले जाऊन 42ला भागले 21 आणि मग 21मधनं 5 वजा केले 16. कसंही करा, लॉजिक आहे हे. पुढचा प्रश्न आहे, भूमितीवर आधारित आहे. पीचं माप त्रिकोण PQRमध्ये पीचं माप 5x वजा 19 आहे, क्यूचं माप 3x अधिक 45 आहे आणि आरचं माप 3x आहे. तर PRS या त्रिकोणाचा बाह्यकोन विचारला आहे. अगोदर या तिघांची बेरीज करून 180 तिघांची बेरीज असते. एक्सची चित्र किंमत काढू म्हणजे 5x वजा 19, 3x अधिक 45 आणि 3x यांची बेरीज 180 दाखवून आपण एक्सची किंमत काढायची. 5x वजा 19 अधिक 3x अधिक 45 अधिक 3x या तिघांची 180 बेरीज. x बघा किती आहेत, 5 आणि 3 8 आणि 3 11x, 5x 3x 3x 11x झाले. ओके. अधिक डावीकडली अंकांची बेरीज बघा, 45मधनं 19 गेले, करून बघा 45मधनं 19 गेले, 15तून 9 गेले 6, 4तनं 2 गेले 2 म्हणजे 26 अधिक 26 बरोबर 180. हे 26 पलीकडे गेले तर 180तनं 26 गेले, 10मधून 6 गेले 4 आणि 18तून 3 गेले या ठिकाणी 15. 11x बरोबर 154. 11x आहे ना, 11x बरोबर 154. x बरोबर 154ला 11नं भागा, 15ला 11नं भागा, 11 1 11 उरले 4, पुढे 44 झाले, 11 चौक 44. एक्सची किंमत 14 आली. ओके. आता एक्सची किंमत 14 आली म्हणजे या ठिकाणी आपल्याला आर कोण 3x आहे म्हणजे 14 त्रिकोण 42. कोण PRQ 42 आला. कोण PRQ बरोबर 42 आता आपण पाहिलं की हा PRS हा बाह्यकोन आणि PRQ हे दोन जे आहेत ते रेषे जोडीतील कोण आहेत, त्यांची बेरीज 180 आहे. 180 असते. 180तनं हा 42 काढलेला तो वजा करायचा. 180 वजा 42, 10मधून 2 गेले 8 आणि 18मधून 5 गेले 13, 138. अचूक पर्याय आपला जो आहे नंबर 3. ओके. पुढचा प्रश्न आहे, जर 1/3 वजा 1/2 अधिक 1/6 बरोबर a/3 वजा b/2 अधिक c/6 तर a अधिक b अधिक c बरोबर किती. या ठिकाणी तुलना करायची आपल्याला. 1/3 म्हणजे a/3, 1/2 म्हणजे b/2 आणि 1/6 बरोबर c/6. त्यावरून ABCच्या किमती कशा काढायच्या बघा. आता काय पाहिलं आपण, 1/3 म्हणजे ही पहिली टर्म, हे गुणिले √3. हे √3 आहे ना, ते इथं √3 ह्या पहिल्या √3ला भागिले तिथे येणार आहे म्हणजे पहिल्या √3ला गुणिले येणार आहे छेदस्थानी बरोबर a. म्हणजे 1/3 गुणिले √3 3 a बरोबर 1/3. पुढं पाहूया, 1/2 बरोबर b/2 झालं. √2 इथं आला, √2 गुणिले √2 b बरोबर 1/2 आणि 1/6 बरोबर c/6. तसंच cची किंमत काढताना 1/6च्या ठिकाणी हे खाली येणार आहे, cला गुणले येतो √6. आत्तासारखंच √6 गुणिले √6 म्हणजे c बरोबर 1/6, b बरोबर 1/2 आणि a बरोबर 1/3. आपल्याला a अधिक b अधिक c विचारलेलं आहे. त्यामुळं 1/3 अधिक 1/2 अधिक 1/6 यांची बेरीज करायची. आपल्या लक्षात येत नसेल, तिघांचा लसावी 3 2 6 काढून सोडवायचं. पहिले दोघं विचारात घ्या. 1/3 अधिक 1/2 छेद सारखा नाही, तिरकंच गुणाकार, 2 बे अधिक 3 1 3 छेदस्थानी छेदांचा गुणाकार 3 2 6 अधिक 1/6. बघा बरं या ठिकाणी 3 आणि 2 5/6 अधिक 1/6. छेद समान झाला दोघाचा. अंशांची बेरीज छेद सारखा करायची गरज नाही, तिरकंच गुणाकार करून छेद समान झाला आहे.
अंशांची बेरीज 5 आणि 1 6 छेद 6, 2 छेदाबद्दल एकच छेद, 6 भागिले 6 1, त्या संख्येला भागले की 1 मिळते. त्यामुळे अचूक पर्याय आपल्याला 1चीच निवड करावी लागेल, नंबर 2. ओके. पुढं आहे पुढचा प्रश्न. प्रांजलीने तिचा प्लॉट दलालामार्फत विकला. प्रांजलीने तिचा प्लॉट दलालामार्फत विकला. प्लॉटची विक्री 25 लक्ष रुपये ठरली आणि या व्यवहारात तिला शेकडा 2 दलाली द्यावी लागली. तिला प्लॉट विकून किती रुपये रक्कम मिळाली? आता 2% दलाली विकताना 25 लाख रुपये प्लॉटची विक्री ठरली, पण दलालानं तो व्यवहार ठरवल्याबद्दल त्याला 2% दलाली द्यायचे. म्हणजे 100ला 2 रुपये तर 25 लाखाला बरोबर 50,000 रुपये. मग 50,000 रुपये 25 लाखातनं वजा करायचे म्हणजे तिला किती मिळालं हे निघेल आपल्याला. या 25 लाखातून 50,000 गेले, या ठिकाणी आपल्याला बरोबर 24,50,000 24,50,000 रुपये मिळाले. अचूक पर्याय नंबर 3. ओके. चला पुढे 100वा प्रश्न. तिथं व्हिडिओ आपण बंद करूया. नंतरचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. ए या व्यक्तीने एका पुस्तकाचे रोज समान पानांचे वाचन केल्यास त्याला पूर्ण पुस्तक वाचायला 30 दिवस लागतात. बी हा व्यक्ती तेच पुस्तक वाचताना रोज एपेक्षा 5 पानांचे जास्त वाचन करतो, तर त्याला ते पूर्ण पुस्तक करण्यास 20 दिवस लागतात. जर सी हा व्यक्ती एपेक्षा रोज 5 पाने कमी वाचत असेल तर त्याला ते पुस्तक पूर्ण करायला किती दिवस लागले? आता आपल्याला एनं ते पुस्तक किती दिवसात पूर्ण केले? 30 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे या ठिकाणी एनं समजा रोज 100 पानं वाचली तर त्यानं 25 दिवसात 30 दिवसात त्यानं 30 पानं वाचली. बीचं काय झालं? बी हा रोज 5 पानांचं जास्त वाचन करतो एपेक्षा, म्हणजे 1 + 5, आणि तो किती दिवसात संपवतोय? तर 20 दिवसात संपवतोय. त्याला गुणिले 20. त्यामुळे 20 गुणिले 20 आणि अधिक 20 100. ओके. म्हणजे पुस्तकाची पाने काय तेवढीच आहेत. ओके. त्यामुळं हे दोन्ही समान दाखवायचे. 30 बरोबर 20 अधिक 100, 30 आहे ना. 30 20 मागे घेतले, 30 मधून 20 गेले, 10 बरोबर पलीकडे 100, 1 बरोबर 10. ओके. त्यामुळे पुस्तकाची पानं किती? 30 म्हणजे 30 गुणिले 10, 300 पुस्तकाची पानं. आणि सीनं काय केलेलं आहे? सी हा एपेक्षा रोज 5 पाने कमी वाचतो. म्हणजे या ठिकाणी 10 पानं रोज ए हा 10 पानं रोज वाचतोय, 5 पानं कमीच वाचतोय सी, म्हणजे रोज 5 पानं वाचतोय. मग 5 पानं रोज वाचत असेल तर 300 पानं वाचण्यासाठी 5 × 30 5 0 0 60 दिवस लागतात. त्यामुळं अचूक पर्याय आपल्याला 60ची निवड करावी लागेल, नंबर 3. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षक बंधूंच्याकडे शेअर करा. येत्या 28 तारखेला त्यांनाही तो पेपर सोपा जावा आपणासहित. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या. धन्यवाद. उर्वरित प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहे.